नमस्कार। जियो और जीने दो, जगा आणि जगू द्या, लाईव्ह अँड लेट लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो। आज मी थोडस आयफोन बद्दल जे रिस्टार्ट करण्याचा ऑप्शन असतो, बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी माहीत असेल, बहुतेक तरुण मुलांना ह्या गोष्टी माहीत असतात आणि काहींना थोडंफार माहीत नसते। तर आपण आयफोन जो आहे, हा आयफोन कुठलाही आयफोन घ्या, याला जर रिस्टार्ट करायचं असेल तर एक तर क्लोज करावा लागतो, मग तो ओपन करावा लागतो। परंतु याच्यामध्ये छोटीशी एक ट्रिक आहे। जसं ॲसिड टच हे आयफोन मध्ये एक ऑप्शन असतो, त्याला ओपन करावं लागते सेटिंग मध्ये जाऊन। त्याच्यानंतर ते ओपन केल्यानंतर एक सिम्बॉल छोटासा येतो आणि त्या सिम्बॉलवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला बरेचसे ऑप्शन येतात कंट्रोल पॅनलचे, ते मी तुम्हाला इथे दाखवतो। हा आयफोन आहे, याला आपण समजा ओपन केला, हा आयफोनला ओपन केला। आता याच्यामध्ये हा इथे एक ॲसिड टच छोटासा सिम्बॉल आहे, हा तुम्हाला दिसेल असा ओढला, ॲसिड टच हा सिम्बॉल आहे। आणि याला जर आपण असं क्लिक केलं तर हा एक लोगो तयार होतो, म्हणजे स्क्रीनवर अशा प्रकारचं दिसू लागतं। आणि मग हे दिसू लागल्यानंतर याच्यावर काय करते, याच्यावर डिव्हाइस नाव असं डिव्हाइस लिहिलेलं असते, त्या डिव्हाइसवर आपण क्लिक करायचं। आणि डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोर दिसेल, मोर खाली, या मोरवर क्लिक करायचं। आणि मग असा डिस्प्ले तयार झाल्यानंतर याच्यावरती रिस्टार्ट नावाचा एक ऑप्शन आहे, एक रिस्टार्ट इथे कॉर्नरला, त्याच्यावरती आपण जर क्लिक केलं, याच्यावरती आपण क्लिक केलं तर हा रिस्टार्ट ऑप्शन येतो। आणि याच्यावर समजा आपण पुन्हा रिस्टार्ट लिहून आल्यानंतर असं जर केलं तर हा रिस्टार्ट आयफोन रिस्टार्ट होतो। आता याच्यामध्ये विदिन सेकंद मध्ये हा आयफोन रिस्टार्ट होतो, झाला। आणि मग याला आपण आपल्या पद्धतीने जसं तुमचा काही पासपोर्ट असेल किंवा पासवर्ड असेल तो टाकून आपण याला ओपन करू शकतो। तर ही छोटीशी पद्धत बऱ्याच जणांना लक्षात नसते, म्हणजे याचा अर्थ त्यांना समजत नाही असं नाही, पण कधी कधी लक्षात नसते, म्हणून हे थोडस ट्रिक माहित होतं म्हणून मी बनवलं। बाकी याच्या मागे काही उद्देश नाही।